आता चुलीवरचं चरचरीत ताकातलं भरलं कारलं करणार आहे बघा. त्यासाठी हिरवीगार कशी कारली घेतलीत बघा. असं कारल्याच्या वरचं गवळं गवळं साल्ट काढून घ्यायचं. कारल्याचं असं जर साल्ट काढून घेतलं तर त्याचा कडवटपणा जरा कमी होतोय मग. आणि याचं लय बी काढायचं नाही, जरा असं गवळं गवळंच काढून घ्यायचं. कारलं चिरून टाकायच्या आधी जरा पाण्यात मीठ टाकायचं. आता ही कारली चिरून घेतो. आणि अशी कारली आता ही चिरून घ्यायची. आता ही कारली चिरून झाल्यात. आता या चमच्याच्या दांड्यानं यातलं बी काढून घ्यायचं. आणि असं सगळं बी काढायचं यातलं. आणि मगच कारले पाण्यात टाकायचं. आणि असं कारल्यात बी ठेवलं की नाही मग यात सौदा भरा येत नाही, म्हणून असं बी पाक काढून घ्यायचं. उसाला 4 दिवस झालं पाणी दिलतं. आता ऊस मी भरणीला आलाय. म्हणताना म्हणलं आता हिला म्हणलं जरा आवडतो तर मी जरा घात आले का उसाला बघून येतो. पुढं पाठीमागे सगळ्या रानाचे आता ऊस गेल्यात. अगोदर गेलेला ऊस आता भरणीला आलाय. त्याची भरणी वस्तोर ती बी रानातली भरणी आता ऊस भरणीला येत्यात. म्हणताना ही भरणी करून घ्यायची आणि त्यांची बी भरणी करून घेणार आहे संग संग. आता ही जिरण लसूण आता या खलबत्या जरा चिचून घेतो की. जिऱ्यानं लसणानं कालवणाला चांगला खमकपणा येतो या. आता लसूण आणि जिरे चिचून घेतल्यात. आता ही बी गवळ गवळ चिचून घ्यायचं. आणि ही बी चिचून सौद्या संग कारल्यात भरायचं. चेचलेल्या कारल्याचं बी, वाळलं खोबरं किसून घेतलेलं आणि शेंगदाणा भाजून कूट केलेलं. आता हे सगळे एकत्र करून घेतो. आता हे बारीक चिरलेलं टमाटो बी ह्याच्यात घालायचं. आता ह्याच्या पळी चटणी घालायची. आता संग संग ह्याच्यात मीठ बी घालायचं, जरा कोथिंबीर आणि जरा गुळ बी टाकायचा. हे 2 चमचे कच्चं तेल बी सोडायचं. आता हे सगळं एकत्र करून घेतो. आता ह्यात पाणी घालायचं नाही. टमाटो तेलात आणि खोबऱ्यात त्याची सौदा वाला करायचा. आणि आता ही सौदा सगळ्या कारल्यात ही भरून घ्यायचा. या कारल्यात ही सौदा तर भरून घ्यायचा. असं बोटानं दाबून भरला का नाही मग कारल्यातनं सौदा बाहेर येत नाही. आता दोन्ही बाजूने बी असा भरून घ्यायचा. हो काय कसं भरून घेतलं. आणि असं सगळ्या कारल्यात एक नाही सौदा भरून घ्यायचा. मी कारल्यात सौदा दाबून भरतीला सौदा मग कारल्यात बाहेर येत नाही. असा सगळा सौदा कारल्यात भरून घ्यायचा. आणि आता राहिलेला सौदा तेलात भाजून घेतला तर पण चालतंय. आता कारलं फोडणी टाकायला चूल पेटवून जरा कढई ठेवतो. दळण काय आता उन्हाळ्यात कडकडीत वाळायला असते, त्यानं चूल काय लगेचच पिटते. मग आता याच्यावर कढई ठेवतो. कढई जरा तापस जरा ताक तर हलवून घेतो की. आता ह्या दह्यात हरभऱ्याच्या डाळीचे 1-2 चमचे पीठ घालतो. आता याच्यात जरा पाणी घालून आता हे ताक जरा हलवून घ्यायचं. जर तुम्ही कालवणात ताक वतलासा तर उकळी आल्यावर ताक फुटतंय, म्हणून जरा पीठ घालूनच ताक वतायचं म्हणजे फुटत नाही. आता कढई तापली. आता जरा तेल वततो की. आता तेल तापले. 1 चमचा मोहरी टाकायची.
आता ही चेचलेलं लसूण आणि जिरे तेलात टाकायचं. काही राहिलेला सौदा या तेलात भाजून घेते की. सौदा बी तेलात चांगला भाजून घ्यायचं. आता हे सौदा भाजलाय त्याने कसं तेल सुटलंय बघा. आता याच्यात कारलं टाकायचं. कारले बी त्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यात टाकवायचं. असं कारले जरा तेलात भाजून घेतला तर त्याचा तुरटपणा जरा कमी होते. आता हे तेलात कारलं चांगलं भाजलं या. आता याच्यात जरा टाकवायचं. काशी हे सौद्यात सगळं घातलं होतं त्यांना आता यात काही वर्ण घालायला लागत नाही. जरा झाकून ठेवतो म्हणजे आता चटके शिजते मग कारले. आता जर कारले शिजले का बघते ते. बघा एक शिजले कारले. आता हे ताकातलं मसाले कारलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. एक नंबर चमचमी ताकातलं कारलं झालंय ग. अव ताकाचं कारलं चांगलं होतंय म्हणूनच केलंय व. हे नादच करायला नाही. एक नंबर झाले बघ. कारलं बी शरीराला चांगलंच असतंय हो. आठवड्यातनं एक टाइम किंवा कारलं माणसानं खावावंच. त्यात जर तुम्ही अशी भाजी करून खाल्लासा तर आठवड्यातनं एकदा का 2-3 टाइम किंवा कारलं तुम्ही खाणारच.